मित्रांनो, कम्प्युटरचा उपयोग करत असताना काही वेबसाईट्सना आपण वारंवार भेट देतो. उदाहरणार्थ, आपण दररोज मेल चेक करत असतो आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सही नियमित एक्सप्लोर करतो. जे कोणतीही नोकरी करत असतात त्यांना दररोज वेगवेगळ्या पोर्टल्सवर लॉग इन व लॉग आउट करावं लागतं. खरं तर वेब सर्फ करत असताना आपल्या समोर वेगवेगळ्या वेबसाईट्स येतात ज्याबद्दल आपल्याला कुतूहल वाटतं आणि त्यांना पुन्हा पुन्हा भेट द्यावीशी वाटते. अशा वेळी ब्राउझर्समधून या वेबसाईट सर्च करणं हे कंटाळवाणं काम होऊन जातं. पण याबद्दल काळजी करू नका, कारण प्रत्येक ब्राउझरमध्ये ॲड टू फेवरेट हे टूल फीचर किंवा बुकमार्क्स हा ऑप्शन असतो. फेवरेट्स हा इंटरनेट लायब्ररीतील तुमचा स्वतःचा कप्पा आहे अशी कल्पना करून बघा. जेव्हा तुम्ही तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये साईट ॲड करता, म्हणजे जणू ती तुमच्या व्यक्तिगत कप्प्यात ठेवण्यासारखी असते, ज्यामुळे नंतर ती सहज शोधता येते. त्यामुळे जेव्हा पुढच्या वेळी तुम्हाला एखादी कूल वेबसाईट किंवा उपयुक्त पेज सापडेल, फक्त ॲड टू फेवरेट किंवा बुकमार्कवर क्लिक करा. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मी हे इथे का सांगतेय, कारण मी तुम्हाला या डिस्क्रिप्शनच्या आधारावर एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारणार आहे. प्रश्न आहे, करंट वेब पेज फेवरेट्स किंवा बुकमार्क लिस्ट मध्ये ऍड करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणती कृती करावी? गो टू द वेबसाइट, क्लिक ऑन द स्टार फेवरेट और बुकमार्क, क्लिक डन. Go to the website, click add favorites, click done. Go to the website, click file, click favorites, click done. Go to the website, click favorites, click done. या प्रश्नात दिलेल्या ऑप्शन्स मध्ये बरोबर आणि लागू असलेलं उत्तर आहे ऑप्शन ए. Go to the website, click on the star favorite or bookmark, click done. हा ऑप्शन वेगवेगळ्या ब्राउझरमध्ये आढळून येतो आणि तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये वेब पेज ॲड करण्याची एक ठराविक पद्धत दर्शवतो. फेवरेट्स किंवा बुकमार्कवर क्लिक करून तुम्ही करंट वेब पेज पुन्हा एकदा सहज परत मिळवण्यासाठी सेव्ह करता. मित्रांनो, हा विषय खोलवर समजून घ्यायचा असल्यास तुमच्या MSCIT पुस्तकातील पान क्रमांक 28 चा आधार घ्या. आपण आपल्या पुढील सेशन्समध्ये अशाच काही प्रश्नांबद्दल शिकू आणि अजून काही संकल्पना एक्सप्लोर करू.